नमस्कार मंडळी. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो तुम्हा सर्वांना खूप आवडणार आहे. तर काय झालं ना, 3 ते 4 महिने झाले असतील, म्हणजे नक्की मला आठवत नाही आहे, पण त्या ताई सांगत होत्या, की त्यांनी मला 3-3.5 महिन्यापूर्वी कॉल केला होता. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, त्या 4 बहिणी आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप खूप वाईट आहे आणि त्या धुणं-भांडी करायचं काम करतात आणि त्यांची आई जी आहे, म्हणजे त्यांना भाऊ किंवा वडील दोघेही नाही आहेत. त्यांच्यामुळे त्यांची आई त्यांच्यासोबत राहते, म्हणजे जवळ राहते, त्यांच्या घरात राहत नाही. पण 4ही बहिणी आहेत ते त्या जवळ-जवळच अशा राहायला आहेत आणि त्या चौघेही एका खूप मोठ्या सोसायटीमध्ये धुणं-भांडी करायचं काम करतात. त्यांच्यासोबत त्यांची आई पण काम करते. पण त्यांना खूप वाईट वाटायचं, की त्यांची आई या वयातसुद्धा धुणं-भांडीचं काम करते. पण त्यांना भाऊ नाही आहे, तर त्यांना आईची जबाबदारी घेतली पाहिजे असं त्यांना खूप वाटायचं. पण त्यांच्या या वाईट परिस्थितीमध्ये ना त्यांना काही करता यायचं नाही आणि त्यांची आईसुद्धा ना फार असा कष्टाळू आहे, तर त्या असं मुलींचं घेऊन गप्प बसणार अशा नव्हत्या. आणि ते आपल्या खूप दिवसांपासूनच्या सबस्क्रायबर आहेत, तर त्यांना आपला डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ गेला होता. तर त्यांना असं वाटलं, की आपण पण हा बिझनेस करूया. पण त्यांच्याजवळ कॉन्फिडन्स नव्हता. तर त्यांनी मला कॉल केला होता, की "ताई असं-असं आहे, तर मला तुमच्याकडचे लाडू मला द्या आणि मी त्याची रेसिपी पाहिली आहे आणि थोडंफार काय लागलं ना, तर मी तुम्हाला कॉल करेल, तर तुम्ही मला हेल्प कराल का?" तर मी म्हटलं, "हो, नक्की तुम्ही करा सुरुवात." तर त्यांनी आपल्याकडून जेव्हा लाडू घेतले आणि त्यांनी स्वतः ते लाडू केले आपल्या रेसिपीप्रमाणे, तर त्यांना ते लाडू आपले लाडू आणि त्यांचे लाडू त्यांना सेम वाटले थोड्याफार फरकाने. पण त्यांना ते खूप आवडले आणि मग नंतर माझ्याशी बोलल्यावर त्यांना खूप कॉन्फिडन्स आला, की आपण ते सेल करू शकतो. कारण त्या खूप चांगल्या सोसायटीमध्ये कामाला होत्या. त्याच्यामुळे ना त्याच लोकांना त्यांना ते लाडू सेल करायचे होते, तर त्याची त्यांना थोडीशी भीती वाटत होती. म्हणून त्या मला सतत जरा कॉल करायच्या. तर काही हरकत नाही आहे म्हटलं आणि तरीसुद्धा मग त्यांनी तिकडे जाऊन ते सेल केले. म्हणजे ज्या मालक होते ना, त्यांना टेस्ट करायला दिले आणि त्यांना ते लाडू खूप आवडले आणि त्याच्यानंतर त्यांना ऑर्डर मिळायला लागल्या. एकीकडे, दुसरीकडे, तिसरीकडे असं करता त्यांना भरपूर ऑर्डर मिळायला लागल्या. आता त्या त्यांच्या आईला कामाला पाठवत नाहीत आणि 2 बहिणीसुद्धा कामाला जात नाहीत. आता 2 बहिणी आहेत ते कामाला जातात. पण चौघीही मिळून असं 5ही जणी मिळून हे लाडूचा बिझनेस करतायत. 3 महिन्यांपासून त्यांचा बिझनेस खूप छान चालू आहे. तर हे मला ऐकून ना खरंच खूप छान वाटलं. आता तुमच्यापैकी ज्या कोणाला काहीतरी करायची इच्छा असेल ना, तर त्यांनी नक्कीच करा. चला तर मग आपल्याकडे आणि आता तुम्हाला ही गोष्ट आवडली का नाही तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपल्याकडे काय काय मिळतं तर डिंक, मेथी, ड्रायफ्रूट, हिरव्या मुगाचे लाडू, त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात. सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला मिळतो, काळा मसालासुद्धा मिळतो. सर्व मसाले अप्रतिम चवीचे आहेत. मग आता तुम्हाला सुद्धा हे लाडू, मसाले, तूप जर मागवायचं असेल, तर वर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय ना, त्याच्यावर फक्त हाय पाठवा. मग तुम्हाला ऑटोमॅटिक आपल्याकडे जी असलेली इन्फॉर्मेशन सगळी काही तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करा.